जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थाने रचलेला दासबोध. या दासबोधाचा आत्तापर्यंत आपण जो प्रवास पाहिला त्याच्यात आपण पहिले 3 दशक पाहिले. आता समर्थ जेव्हा 4थ्या दशकावरती येतात त्यावेळेला निर्मळ भक्तीचं वर्णन समर्थांनी 4थ्या दशकामध्ये केले. म्हणजे जर आपण 20 दशकांचा जर अभ्यास केला ना समर्थांच्या, तर समर्थांनी आयुष्यातील सगळ्याच गोष्टींना हात लावलेला आहे. समर्थांचा स्पर्श हा जवळपास संसार आणि परमार्थातील सर्व छोट्या मोठ्या गोष्टींना झालेला आहे. संसार म्हटला तर त्याच्यात येणारे दुःख, दुःख म्हणजे जन्मापासून मरेपर्यंतची दुःख समर्थांनी मांडलेली आहेत. किती सूक्ष्म विचार आपल्याला त्याच्यामध्ये समर्थांचे दिसतात. समर्थ जेव्हा 4थ्या दशकावरती येतात त्यावेळेला भगवंताची भक्ती तुम्ही किती मार्गाने करू शकता याचं वर्णन समर्थांनी 4थ्या दशकामध्ये केलेलं आहे. 10 समास आहेत, त्यातले पहिले 9 समास अर्थातच नवविधा भक्तींसाठी 9 समास आहेत आणि जो 10वा समास आहे तो मुक्ती चतुष्टय. बांधणी पण किती सुंदर आहे. भगवंतानी आम्हाला परमेश्वराची उपासना करण्यासाठी 3 मार्ग सांगितलेले आहेत. एक आहे ज्ञान मार्ग, दुसरा आहे कर्म मार्ग आणि तिसरा आहे भक्ती मार्ग. योग मार्ग सुद्धा आहे, परंतु तो योगी जन जे आहेत तो आपल्यासारख्या संसारी माणसांना झेपण्यासारखा नाही. ज्ञान मार्ग सुद्धा संसारी माणसांना झेपण्यासारखा नाही. कर्म मार्ग म्हणजे तुम्हाला जे कर्म दिलेलं आहे त्या कर्माप्रमाणे तुम्ही चिंतन करणं, त्या कर्माला तुम्ही न्याय देणं. एखादा डॉक्टर जर असेल तर कर्मयोग त्याच्यासाठी कोणता, की तो जे काम करतोय ते त्याने मनापासून करणं. डॉक्टर 8 दिवसांचं दुखणं 4 दिवसांवर आणत असेल आणि 4 दिवसांचं 2 दिवसांवर आणत असेल तर ते खरं कर्म. 8 दिवसांचं दुखणं 8 महिन्यांवर नेत असेल तर त्या कर्माला परमेश्वरी सभेमध्ये त्याची गणती होत नाही. आता आपल्यासारख्या संसारी माणसांसाठी संतांनी जो मार्ग सांगितला तो अत्यंत सोपा, साधा, सरळ, तो म्हणजे भक्ती मार्ग. भक्ती तुम्ही करा. भक्तीमध्ये 2 प्रकार, सगुण भक्ती, निर्गुण भक्ती. आता या सगळ्यांचं उलगडा आपल्याला हळूहळू होत जाईल. नवविधा भक्तींचे प्रकार कोणते? श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, सख्यम, दास्यम, आत्मनिवेदनम. नवविधा भक्तींचे 9 प्रकार. नवविधा असंच तर त्याचं नाव आहे. आता याची सुरुवात होते श्रवण भक्तीने. श्रवण भक्ती हीच पहिली का घेतली असावी? श्रवणम इकडनंच भक्तीची सुरुवात आहे. पहिली भक्तीची पायऱ्या, या तुम्ही पायऱ्या म्हणू शकता. एक प्रकारे या पायऱ्याच आहेत. पहिलं श्रवण. श्रवणच जर जमलं नाही तर आपल्याला पुढे काही करता येत नाही. सर शिकवतायत परंतु मला ते श्रवणच करायला होत नाहीये. डिस्ट्रॅक्शन एवढं आहे की काय सांगतायत ते मला श्रवणच होत नाहीये. नॉलेज वाढणार कसं? कान आणि डोळे ही जी 2 इंद्रिय परमेश्वराने आम्हाला दिलेली आहेत याच्याने आपण आयुष्यभर ज्ञान ग्रहण करत असतो. त्वचा ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, परंतु मुख्यत्वे ज्ञान ग्रहण करण्याचं काम हे कान आणि डोळ्यांमार्फत चाललेलं असतं. नाकाने वास घेणं आलंच, जिभेनी चव बघणं किंवा स्पर्श त्वचेचा, ह्या तर गुणधर्म आहेतच, परंतु मुख्यत्वे जे आध्यात्मिक पारमार्थिक ज्ञान ग्रहण जर करायचं असेल तर पहिली पायरी असते श्रवण भक्ती. जसे एका गावाला जाण्यासाठी अनेक मार्ग असू शकतात तसं परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक भक्तींचे प्रकार आहेत. आता त्याच्यावर जेव्हा समर्थ श्रवण भक्तीवर येतात तेव्हा आपण त्याचं विवेचन थोडक्यात बघूया आणि त्याच्यानंतरची कीर्तन भक्ती, या 2 भक्तींचे प्रकार आज आपण पाहणार आहोत. श्रवण याच्यासारखं उत्तम ग्रहण करण्यासाठी साधन दुसरं नाही. तानसेन होण्याआधी उत्तम कानसेन व्हावं लागतं. आपण जोपर्यंत एखादी गोष्ट ऐकत नाही तोपर्यंत त्याचं ज्ञान आपल्याला परिपूर्ण होत नाही.
कोणीतरी मोठ्या गुरूंनी आपल्याला ती गोष्ट समजावून सांगायला लागते, जेव्हा सर्वांगाचे कान करून. आणि अध्यात्मात तर श्रवणाला अत्यंत महत्व आहे. श्रवण हे घडलंच पाहिजे. श्रवणाने आपल्या मनाची शंका जी असते ती स्थिती नाहीशी होते. परंतु नुसतं श्रवण परमार्थामध्ये उपयोगाचं नाही आहे. श्रवणाबरोबर ती मनन आणि आचरण तिन्ही घडलं पाहिजे, तरच भक्ती साधते. समर्थ म्हणतात, श्रवण भक्ती तुम्ही सगळं ऐकत जा. जसं माझं नेहमी सांगणं असतं की मनुष्याने जी गोष्ट आपल्याला माहिती नाही त्याच्यामध्ये एकदम हात घालू नये. आधी ऐका, आधी समजून घ्या. लिसनिंग इज द फर्स्ट स्टेप ऑफ लर्निंग. तुम्ही आधी ऐकणं महत्वाचं आहे. मग समर्थ सांगतात, तुम्ही श्रवण सगळं काही करा, जे चांगलं आहे ते सगळं श्रवण करा. प्रथम भजन ऐसे जाण, हरी कथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे. किती मार्ग? कर्म मार्ग आहे, उपासना मार्ग, किती प्रकारचे मार्ग आहेत ते सगळे तुम्ही मार्ग ऐकून घ्या. नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे ऐकत जावे. दुग्धाहारी, निराहारी, फळाहारी, पर्णाहारी, तूर्णाहारी, नानाहारी, तृणाहारी, नानाहारी कैसे ते ऐकावे. म्हणजे या भूतलावरती सचेतन किंवा अचेतन जे चांगलं आहे, त्रिगुणात्मक किंवा त्रिगुणातीत, भक्ती रसाने ओथंबलेले किंवा भक्तिहीन, या जगामध्ये जे जे दृश्य किंवा अदृश्य, गोचर किंवा अगोचर, जे पिंडी ब्रह्मांडी जेवढं काही ज्ञान भरून ठेवलेलं आहे ते सगळं ज्ञान ग्रहण करा, हे या समासातून समर्थांना सांगायचं आहे. पुढे समर्थ पूर्ण उदाहरण तीच देतात. समर्थ म्हणतात, ब्रह्मा विष्णू महेश स्थाने, इंद्र देव ऋषी स्थाने, वायो वरुण कुबेर स्थाने कैसे ती ऐकावी. नाना मुद्रा, नाना आसने, नाना देखणी लक्षस्थाने, पिंड ज्ञाने तत्वज्ञाने कैसे ती ऐकावी. नाना पिंडांची रचना, नाना भूगोळ रचना, नाना सृष्टीची रचना कैसी ती ऐकावी. ग्रहण केल्याशिवाय आपल्याला बोलताच येणार नाही. एखाद्या गोष्टीचं जर नॉलेजच मला नसेल त्याच्यावरती मी स्टेटमेंट कसं करू शकेन मला सांगा. मला संसारातल्या साध्या साध्या गोष्टींसाठी ती गोष्ट आधी ऐकावी लागते, आधी समजून घ्यावी लागते, त्याच्यानंतरच मला त्याच्यावर भाष्य करायला जमतं ना. श्रवण मग मनन. अरे असं काहीतरी आहे असं आधी कानावर येऊन धडकतं, मग त्याचं वाचन करावं, मनन करावं असं वाटतं. म्हणजे पहिली सुरुवात ही ऐकण्यापासूनच होते की नाही. असं काहीतरी आहे हे आपल्याला आधी लक्षात येतं श्रवणाने. परंतु श्रवण भक्तीचा शेवट करताना समर्थ म्हणतात, ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. श्रवण भक्तीची एका वाक्यामध्ये डेफिनेशन, व्याख्या समर्थांनी सांगितलेली आहे. समर्थ म्हणतात, श्रवण भक्ती कधी होईल? ऐकायला तर सगळंच मिळतं. हे बघा, संसारात सुद्धा आपल्या कानावरती एकाच माणसाबद्दल 2 प्रतिक्रिया ऐकायला येऊ शकतात. एक जण येऊन सांगेल, अरे हा माणूस किती चांगला आहे, याने किती लोकांचं भलं केलं. दुसरा येऊन सांगेल, अरे एकदम नालायक माणूस आहे, काय त्याच्यामध्ये अर्थ नाही, सगळं करतो परंतु सगळं बाहेरचा दिखावा आहे, आतून त्याला काही नाही. दोन्ही प्रकारची माणसं भेटू शकतात. सार काय आहे? परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला कितपत झेपतंय, कितपत घेण्यासारखं आहे, किती पचेल, याचा सारासार विचार करून शंका कुशंकांना, आशंकांना थारा मनामध्ये न देता किंवा त्या शंकांचं निरसन करून जे सार आहे तेवढं घेणं म्हणजे श्रवण भक्ती. नाहीतर आहे की पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळा कचरा पण साठवत गेलो मनामध्ये तर त्याला श्रवण भक्ती म्हणत नाहीत. जेव्हा शब्द कानातून माझ्या मेंदूपर्यंत पोहोचतात तेव्हा चांगलं वाईट याचं वर्गीकरण करण्याची बुद्धी, सारासार विवेक मला परमेश्वराने दिलेला आहे. मग काय पचवावं आणि काय दुसऱ्या कारणाने सोडून द्यावं हे आपल्या हातात परमेश्वराने दिलंय. असं वाग सिद्ध तुझ्या हिताचं आहे असं परमेश्वराने स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून श्रवण भक्ती ही सर्वप्रथम श्रवणाने आपले अनेक शंका, अनेक प्रश्न हे
निघून जातात, आपल्या मनातून बाहेर पडतात आणि तिथे नॉलेज येऊन स्थिरावतं. आता श्रवण भक्तीने आपली जराशी पायरी किंवा आपला बेस जरा पक्का झाला की पुढचा जो प्रकार आहे तो आहे कीर्तन भक्ती. म्हणजे प्रत्येक भक्तीमध्ये उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर परीक्षित राजा याच्यासारखं दुसरं उदाहरण नाही श्रवण भक्तीमध्ये. श्रवण भक्ती कोणी केली तर परीक्षित राजाने केली. का बरं? कारण परीक्षित राजा हा राजा जेव्हा असतो की नाही तेव्हा डोक्यामध्ये गर्व असतो आपल्या, मी राजा, ही भावनाच तिथे आपल्याला मात करून देते. तर हा राजा जेव्हा शिकारीला गेला होता, भागवतामध्ये ही पूर्ण कथा आलेली आहे परीक्षित राजाची, तेव्हा तहान लागली म्हणून तो एका ऋषींच्या आश्रमात शिरला. त्या ऋषींचं नाव शमीक ऋषी. ज्यांनी श्रीमद भागवत कथा श्रवण केली आहे त्यांना ही कथा नवीन नाही, परंतु ज्यांनी कधी भागवत ऐकलं नाही त्यांच्यासाठी प्रकर्षाने ही गोष्ट मला जरूर सांगावीशी वाटते. शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर ऋषी ते समाधीत मग्न बसले होते. परंतु राजा बाहेरून आला, त्याला एकदम दिसलं नाही. आपण बघा उन्हातनं एकदम घरात आलो की आपल्याला एकदम घरातल्या गोष्टी दिसत नाहीत. ते तप्त ऊन, त्याच्यामागे सायंटिफिक रिझन पण आहे की आपल्या डोळ्यांची प्रोसेस कशी चालते. तर एकदम उन्हातून त्या झोपडीमध्ये अंधाऱ्या झोपडीमध्ये शिरल्यामुळे एकदम शमीक ऋषी दिसले नाहीत. जेव्हा दिसायला लागलं तेव्हा राजाला असा गैरसमज झाला की या ऋषींनी मुद्दामून मी येतो हे पाहून डोळे मिटून घेतले. आणि राजाचा अहंकार होता, मी राजा, हा एक अहंकार होताच. त्याने काय केलं, मी येतो हे पाहून मुद्दामून डोळे मिटून घेतले असा गैरसमजूत करून घेऊन बाणाच्या आग्राने येता येता एक मेलेला साप पाहिला होता. तो साप त्या बाणाच्या आग्राने उचलला आणि शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये अडकवला आणि तो राजा निघून गेला. बघा, आपल्या परीक्षित राजा हा वाईट नव्हता. परीक्षित राजा हा राजा म्हणून योग्य कार्य करत असे. पण कधी कधी काय माहितीये का, आपली बुद्धी ना भ्रष्ट होते. कधी कधी आपल्याला नाही कळत की आपण असे का वागलो. काम येतो, आपलं काम करून जातो, क्रोध मध्येच येतो आणि आपलं काम करून जातो. कधीही असं न वागणारा माणूस एकदम असं कसं वागू शकतो, असा प्रश्न पडतो आपल्याला कधी कधी. कारण त्यावेळेला ते षड्रिपू असे एकदम वर येतात, आपलं काम करतात आणि निघून जातात. परीक्षित राजा तिकडनं परत आला. त्यावेळी शमीक ऋषींचा मुलगा शृंगी हा आश्रमात नव्हता. तो जेव्हा आश्रमात आला तेव्हा त्याने बघितलं वडिलांच्या गळ्यामध्ये मृतसर्प. ऋषी हे अंतर्ज्ञानी असतात. विचारपूस केली नाही त्याने, कोणी केलं, कोणी बघितलं. अंतर्ज्ञानाने त्याने ताडलं. परीक्षित राजाचा हा पराक्रम आहे. त्याने तिथल्या तिथे क्रोधायमान होऊन शाप दिला की हा परीक्षित राजा आजपासून 7व्या दिवशी तक्षक दंशाने मरेल. आता 7 दिवस शमीक ऋषींना अत्यंत वाईट वाटलं. एक तर नरजन्म मिळणं कठीण, आता त्याच्या हातात 7च दिवस उरले, तर निदान परीक्षित राजाला हा निरोप तरी धाडावा की बाबा आता तुझं आयुष्य 7च वर्ष 7च दिवस उरलेलं आहे. परीक्षित राजाला जेव्हा हा निरोप मिळाला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. रोज पंचपक्वान्नाचं ताट येऊन समोर बसत असे, परंतु आज त्याला ते पंचपक्वान्न गोड लागेनसं झालं. परिस्थिती माणसाला कशी हेलावून सोडते ना. मन तिथे नसेल तर पंचपक्वान्नाचं जेवणही गोड वाटत नाही. मन तिथे नसेल तर मृदू शय्येवरही झोप येत नाही. अशा वेळेला परीक्षित राजाचं पूर्वकर्म चांगलं होतं म्हणून तिथे शुकाचार्यांचं येणं झालं. शुकाचार्य म्हणजे व्यासांचे सुपुत्र. शुकाचार्यांचं तिथे येणं झालं आणि त्यांनी सांगितलं की मी तुला आजपासून 7 दिवस श्रीमद भागवत श्रवण करवेन, श्रीमद भागवत सांगेन. ते श्रवण करण्यासाठी तू 7 दिवस बस. सर्वांगाचं कान करून श्रवण भक्ती परीक्षित राजाने केली. शृंगी ऋषीच्या शापाप्रमाणे तक्षक दंशाने मृत्यू झाला, परंतु फरक एवढाच होता की 7 दिवसांपूर्वी जो राजा म्हणून अभिमान होता परीक्षिताला, तो श्रवण भक्तीने गळून गेला. परीक्षित राजा कृतार्थ झाला आणि त्याच्यानंतर त्याचा देह पडल्यानंतर श्रवण भक्तीने तो अत्युच्च पदाला पोहोचल्यामुळे पुढे तो परमेश्वराला ऐक्य पावला. श्रवण भक्ती, प्रत्येक भक्तीमध्ये ताकद आहे, फक्त आपण ती मनापासून केली पाहिजे. जेव्हा दुसरं नाव येतं कीर्तन भक्ती, तेव्हा त्याच्यामध्ये एकमात्र नाव आपण अगदी प्रकर्षाने घेऊ शकतो ज्यांनी कीर्तन भक्ती मोठी केली. आणि सदैव आपण जे सिरियल बघायचो
महाभारत रामायण, त्याच्यामध्ये सदैव गळ्यामध्ये वीणा आणि हातामध्ये चिपळ्या घेऊन नारायण नारायण करत जे जात असत नारद मुनींनी कीर्तन भक्ती मोठी केली. म्हणजे प्रत्येक भक्तीमध्ये एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. आता ह्या कीर्तन भक्तीबद्दल सांगताना समर्थ दुसऱ्या समासामध्ये म्हणतात, सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथा योग्य. कीर्तन हे सगुण भक्तीचं वर्णन असतं. नुसतंच वर्णन नसतं, तर कीर्तनकारांनी त्या कीर्तनामध्ये रंगून जाणं हे अत्यावश्यक असतं. कीर्तनकार याची काय काय लक्षणं असतात हे मी तुम्हाला या समासाच्या शेवटी सांगेन. कीर्तन म्हणजे भगवंताचं सगुण लीलेचं वर्णन. कीर्तनकार जेव्हा कीर्तनाला उभा राहतो त्यावेळेला मध्ये तो उभा, इकडे संवादिका वाजवणारे, इकडे तबला वाजवणारे, हातामध्ये टाळ, कधी शक्य असेल तर गळ्यामध्ये वीणा, असा पेहराव करून कीर्तनकार जेव्हा उभे राहतात तेव्हा त्यांच्या येण्यानेच आणि नुसतं त्यांच्या जय जय राम कृष्ण हरी या नुसत्या गजरानेच तो पूर्ण जे आहेत सभागृह आत्यानंदाने भरून जातं. कीर्तनकार म्हणजे सगुण लीलेचं वर्णन. समर्थ म्हणतात, बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी. आपुलिया सुखस्वार्था, केलीच करावी हरिकथा, हरिकथेविण सर्वथा राहोची नये. आपला सुखस्वार्थ म्हणजे काय, इथे स्वार्थ याचा सांसारिक अर्थ घेऊ नका. समर्थांनी सुद्धा पारमार्थिक स्वार्थ अशी संज्ञा वापरली श्रवणाला. पुढे दासबोधामध्ये जेव्हा आपण 7व्या दशकावर जाऊ तेव्हा तिथे आहे. समर्थ म्हणतात, जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा हो परमार्थ, मागे केले तितुके व्यर्थ, श्रवणे विण होये. म्हणजे स्वार्थ याचा पारमार्थिक अर्थ असा आहे की तुझं स्वतःचं भलं करून घेण्यासाठी हे कर. कीर्तन कशाला ऐकायचं? स्वतःचा त्याच्यामध्ये उन्नती स्वतःची व्हावी, स्वतःचा हेतू साध्य व्हावा वरती जाण्याचा परमार्थामध्ये. कारण परमार्थामध्ये आईने उपासना करून मुलाची प्रगती होत नसते. मुलाला वाटत असेल की माझं चांगलं व्हावं तर त्याने उपासना केली पाहिजे. जसं पोट भरण्यासाठी ज्याचं त्याने जेवावं लागतं, त्या पद्धतीने परमार्थामध्ये सुद्धा ज्याचं त्यानेच उपासना करावी लागते. समर्थ पुढे म्हणतात, मनापासून आवडी, जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची. टाळ मृदंग हरिकीर्तन, संगीत नृत्य तान मान, नाना कथानुसंधान, तुटोची नेदावे. असं काही कीर्तन गुंफत जावं, मध्येच एखादा अभंग घ्यावा, त्या अभंगावरून तसा ठेका पकडावा, टाळ मृदंग त्या तालात वाजावेत, सुरात वाजावेत आणि त्या पद्धतीने कीर्तन पुढे चालत जावं. कंप रोमांच स्फुराणे, प्रेमाश्रू सहित गाणे, देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे. प्रसंगे हरिकथा करावी, सगुणी सगुण कीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या. समर्थ अगदी प्रकर्षाने म्हणतात या समासामध्ये, सगुण कथा या नाव कीर्तन. अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. सगुण कथा सांगणं म्हणजे कीर्तन, निर्गुणाचं वर्णन करणे म्हणजे निरूपण. सगुण कथा सांगणे म्हणजे कीर्तन करणे, म्हणजे श्रीरामाचं वर्णन करणं, श्रीकृष्णाचं वर्णन करणं, हे सगळं कीर्तनात आलं. निर्गुणामध्ये मग तो ज्ञानमार्ग झाला. निर्गुणाचं वर्णन करणं, निर्गुण निराकार अनंत अनादि परमेश्वराचं वर्णन करणं, हे निर्गुणामध्ये आलं. त्याला निरूपण असं म्हणतात. आपण हे शब्द कोणत्याही दृष्टीने वापरतो. म्हणजे कीर्तन बघा, कीर्तन, प्रवचन, निरूपण आणि बोध असं 4 संज्ञा आहेत. कीर्तन म्हणजे सगुण भक्तीचं वर्णन. भागवत पुराणाचं कीर्तन होऊ शकतं. कीर्तन हे उभं राहून केलं जातं. प्रवचन करताना स्वानुभवाच्या गोष्टी सांगायच्या असतात. कीर्तन हे त्या कथेमध्ये जे लिहिलंय ते जितकं वाक्पटुत्व चांगलं तितकं ते उत्तम मांडता येतं. प्रवचन म्हणजे अनुभवाचे बोल असतात. माझ्या सद्गुरू माऊली म्हणतात, कीर्तन आणि प्रवचनामध्ये फरक हा आहे की कीर्तन म्हणजे ऐकलेलं आपण सांगतो, प्रवचन म्हणजे अनुभवाचे बोल असतात. आंबा गोड आहे
हे ऐकून माहिती आहे. तो आंबा जेव्हा खाऊ तेव्हा त्याची चव कशी आहे हे सांगणं म्हणजे प्रवचन. आंबा हा गोड आहे हे ऐकून माहिती आहे हे सांगणं हे कीर्तन. आंबा खाल्ल्यानंतर त्याची चव अशी अंगात उतरल्यानंतर त्याचा आनंद सांगणे म्हणजे प्रवचन आहे. तिसरं असतं निरूपण म्हणजे निर्गुण परमेश्वराचं वर्णन. आणि बोध हे फक्त संत महंत करतात. बाकी कोणाच्याही बोलण्याला बोध असं म्हणत नाहीत, कारण बोध केल्यानंतर समोरच्याच्या मनात पालट पडलाच पाहिजे. मी बोलून समोरच्याच्या मनात पालट पडेल का? संतांचं वाक्य असं असतं की ते समोरच्याच्या मनात जाऊन भिंत वृत्तीत पालट पडतं. संतांची जी वचनं असतात त्याला बोध असं म्हणायचं. पुढे समर्थ म्हणतात, असो वक्तृत्वाचा अभिमान, अल्पास न घडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. अनुभवाचे बोल. वक्ता कसा पाहिजे? त्याला अनुभव गाठीचे पाहिजे, तेव्हा ते कीर्तन रंगणार आहे. त्या कीर्तनाचं महत्व सांगताना समर्थ म्हणतात, कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. कारण कीर्तनामध्ये वाचिक तप प्रचंड आहे. काय आणि वाचा दोन्हींचं तप आहे. उभं राहणं, टाळ वाजवणं हे कायिक तप आहे, शरीराकडून होणारं तप आहे. आणि जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी असं देवाचं नाव घेणं कीर्तन करताना हे वाचिक तप आहे. वाणी आणि काया या दोघांकडनं तप होतं. म्हणून कीर्तन भक्ती ही श्रेष्ठ यासाठी ठरते, कारण तुमची वाणी आणि काया ही तेव्हाच त्या कीर्तनामध्ये रमेल जेव्हा तुमचं मनही असेल. म्हणजे मानसिक, कायिक आणि वाचिक तिन्ही तप तिथे आली. शेवट करताना समर्थ म्हणतात, म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोष परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगत आत्मा, हरी कीर्तनी वसे. आता उत्तम कीर्तनकार कोण? 10 कला सांगितलेल्या आहेत उत्तम कीर्तनाच्या. कीर्तनकार कसा असावा याच्या 10 कला आहेत. तुमच्यात त्या दशकला असतील. कारण कीर्तन याला नारदांची गादी असं म्हणतात. त्याच्यावर जो बसतो किंवा तिथे जो उभा राहतो, जसं व्यासपीठ म्हणजे तिथे बसणारे इतके नॉलेजेबल, ते जे नाव पडलंय व्यासांचं पीठ, तिथे उत्तम नॉलेजेबल माणूस बसतो, तसं कीर्तनाला नारदांची गादी असं म्हणतात. नारदांचं जे श्रेष्ठत्व त्याला फॉलो करण्यासाठी तिथे जो मनुष्य उभा राहतो कीर्तन करायला, त्याच्यामध्ये दशकलांचा संगम असला पाहिजे. त्या 10 कला कोणत्या हे मी आपल्याला सांगतो आणि मग आपण इथे थांबूया. पहिलं आहे, कीर्तनकार हा उत्तम कवी असला पाहिजे. पूर्वी स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये जे कीर्तनकार होते ते जे कवित्व रचायचे, जे कवित्व त्यांच्यामध्ये होतं की आपल्याला कसं स्वातंत्र्य मिळेल याचे धडे ते कीर्तनातून देत असत. जे न देखे रवी ते देखे कवी असं कीर्तनकार असला पाहिजे. त्याला कवित्वाची काव्य करण्याची जोड असली पाहिजे. दुसरं आहे, काव्य आलं त्याच्या मागोमाग संगीत. कीर्तनकाराला उत्तम वाद्यांचं ज्ञान असावं. माझा सूर आणि त्या संवादिकेचा सूर, माझा टाळेचा ठोका आणि तिथे पडणारा तबल्याचा ठेका हे जुळून आले पाहिजेत. तेव्हाच तर कीर्तनात मोठा रंग भरतो. म्हणजे जो कीर्तनाला उभा राहतो त्याला संगीत विद्येचं, काव्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे, म्हणजे ते कीर्तन खुलतं. तिसरा गुण किंवा तिसरी कला अशी आहे, तिसरी कला जी आहे ती नृत्याची. कारण वारकरी बघा, कीर्तन करत करत टाळ वाजवत वाजवत जेव्हा जात असतात तेव्हा कधी ते नृत्य करायला लागतात हे त्यांनाही समजत नाही. देहभान विसरून नामदेव कीर्तन करीत असता नाचे पांडुरंग असं जनाबाईंनी वर्णन केलेलंच आहे. नामदेव कीर्तन करीत असता नाचे पांडुरंग, नाचे पांडुरंग, जनी म्हणे नामदेवा बोला भंग, जनी म्हणे नामदेवा बोला भंग. माझ्या सद्गुरू माऊलींनी सुंदर चालही त्याला लावलेली आहे. नामदेव कीर्तन करीत असता नाचे पांडुरंग. कीर्तन असं झालं पाहिजे की रोमांच्या अंगावर उभे राहिले पाहिजेत. आणि बघा, आपल्याला ना कोणीतरी नाचवण्यासाठीही उद्युक्त करण्याची गरज नसते. जेव्हा आपल्या रोमामध्ये ते काव्य, तो प्रसंग भिनतो. भागवत कथा ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत पाहिली आहे तेव्हा कृष्ण जन्माच्या वेळेला असे सगळे जण डोलायला लागतात, नाचायला लागतात.
तर कीर्तनकार कसा असावा? त्याने स्वतःही डोलावं आणि जनांनाही डोलायला लावावं. चौथी कला आहे नाट्याची. म्हणून त्यांना कला म्हटलंय, कारण हे सगळे कलागुण आहेत. नाट्य म्हणजे एखादा प्रसंग सांगताना कीर्तनकाराला त्या सगळ्या सभागृहातील लोकांना त्या प्रसंगामध्ये घेऊन जाण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. नवरस जे आहेत, हास्य, करुण रस, असे जे 9 रस सांगितले, ते नवरसांमधून येणारं माधुर्य, सामर्थ्य त्या कीर्तनकाराच्या मुखातून प्रकटलं पाहिजे. 5वी कला आहे गायन. म्हणजे बघा, संगीत, नाट्य ह्या सगळ्या कला कीर्तनात मध्ये येतात, कारण कीर्तनाचा अविभाज्य भाग आहेत ह्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला उत्तम तुमचा स्वर असला पाहिजे. 6वी कला आहे तालज्ञान. जे तालात चाललंय त्याचं ज्ञान असलं पाहिजे. ताल चुकला तर सगळंच बेताल होऊन जातं. 7वी कला आहे चोख पाठांतर. आता इथपर्यंत संगीत आणि या बाकीच्या गोष्टी होत्या. आता 7वं आहे चोख पाठांतर. कारण कीर्तनकार हा काहीही घेऊन उभा राहत नाही. प्रवचनकार जेव्हा बसून प्रवचन करतात तेव्हा निदान त्यांच्या समोर काहीतरी ठेवलेलं असतो, ग्रंथ ठेवलेला असतो. परंतु कीर्तनकार जेव्हा कीर्तन करायला उभा राहतो तेव्हा त्याच्या समोर कोणतेही साधन नसते. 1 तास 2 तास किती तास तो बोलत आहे, त्याच्या समोर काहीही नसतं, फक्त ज्ञान, चोख पाठांतर. 8वी कला आहे अमोघ वक्तृत्व. वक्तृत्व असं असलं पाहिजे की समोरच्यावर छाप पडली पाहिजे. ते खरं कीर्तन. कीर्तनाची 9वी कला सांगितलेली आहे देशी विदेशी भाषांचं ज्ञान असलं पाहिजे. कारण कीर्तनकाराला कुठेही बोलवलं जाऊ शकतं. त्यावेळेला तिथली भाषा थोडी अवगत असेल तर कीर्तनकारांना तिथल्या लोकांमध्ये मिसळणं अजून चांगलं होऊन जातं. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जे धर्मग्रंथ लिहिलेत ते सगळेच काही शुद्ध मराठीतून नाही आहेत. अशा वेळेला त्या भाषांचंही ज्ञान किंवा इतर देशातील धर्मग्रंथ वाचताना तिथली काही उदाहरणं देता आली पाहिजेत. त्यासाठीही त्या भाषेचं थोडं का होईना ज्ञान असलं पाहिजे. आणि 10वी कला सांगितलेली आहे विनय आणि शिष्टाचार. कीर्तनकार हा विनयशील असावा. कुठे कसं काय बोललं पाहिजे याचा शिष्टाचार त्याच्याकडे असावा. त्याच्यामुळे कीर्तन करणं हे सोपं नव्हे. अत्यंत कठीण सेवा आहे कीर्तन म्हणजे. त्याच्यामुळे कीर्तनाला उभं राहताना 10 वेळा विचार केला पाहिजे की याला मी न्याय देऊ शकतो का. हे फार महत्वाचं आहे. कीर्तन करताना कीर्तनकाराने हा विचार केला पाहिजे की मी या गोष्टीला न्याय देऊ शकतोय का. मग त्याच्यानंतरच त्याच्यात हात घालावा. असे समर्थांनी सांगितलेल्या 2 भक्ती, श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती. हळूहळू आपण बाकीच्याही भक्ती बघणार आहोत. आणि सरते शेवटी आपण हा विचार करायचा की या भक्ती प्रकारातून मला झेपणारी भक्ती कोणती आहे, त्या भक्तीचा मार्ग स्वीकारावा आणि तिथनं पुढे जावं. परमेश्वर कोणत्याही मार्गाने गेलात तरी तो भेटणारच आहे. एवढं आपण आज पाहिलं. या 2 भक्तींचा आपण अभ्यास आत्मसात करूया आणि इथे विरामूया. जय जय रघुवीर समर्थ.